सैनिकी रक्त. गेल्या 2 महिन्यापासून शंकरराव आजारी होते. दिवसेंदिवस आजार वाढत होता. डॉक्टर प्रकृती तपासून जात होते. रोगाचे निदान काही केल्या होत नव्हते. घरातील माणसे चिंताग्रस्त होती. कुणाला काही सुचत नव्हते. कुठलाच उपाय उरला नव्हता. रात्री अपरात्री छातीतून अशी काही चमक निघे की वाटे आता संपले सारे. गेल्या 2 महिन्यापासून असेच चालले होते. ओळखीचे अनेक लोक येत भेटून जात. शंकररावांकडे पाहिले की पाहणाऱ्याला फार वाईट वाटे. एवढा मोठा पहाडासारखा माणूस पण आजाराने पार खचला होता. खंगला होता तरी येथे कमालच्या जिद्दीने मृत्यूशी झुंजत होते. झुंजणे हा त्यांच्या रक्ताचा गुण होता. साध्या सैनिकापासून चढत चढत मेजर झाले होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. प्रसंगी अन्न वाचून दिवस काढले पण शेवटपर्यंत झुंजत राहिले. बहुमानाची कितीतरी पदके त्यांनी मिळवली होती. शत्रूच्या गोळीचे निशाण अजूनही त्यांच्या उजव्या खांद्यावर कायम होते. बोलताना त्या जखमेचे ते मोठ्या अभिमानाने उल्लेख करत. अर्ध्यायुष्य रणांगणावर आणि मृत्यूशी झुंजण्यात घालवलेल्या शंकररावांना उतरत्या काळात कष्टाचे फळ मिळाले. अवघे आयुष्य वैभवाने उजळून निघाले. दोघी मुले कर्तबगार निघाली. थोरला डॉक्टरने धाकटा फ्लाईट लेफ्टनंट. सगळे कसे मनासारखे झाले होते. पण आपण आजारी पडून आपल्याला मृत्यू येणार याचे त्यांना दुःख वाटत होते. मृत्यू यावा तो रणांगणावर शत्रूशी सामना देत असताना बंदुका, तोफा, रणगाडे यांचा भडीमारात. पण आता मृत्यू त्यांना भेडसावत होता. अगदी सामान्य माणसासारखे मरायचे म्हणजे काय? वडील आजारी असल्याची तार आली म्हणून भारतीय विमानदलात असलेला त्यांचा धाकटा मुलगा सुरेंद्र लगेच रजा घेऊन भेटायला आला. तो आला आणि शंकररावांना कमालीचा आनंद झाला. त्यांची प्रतिकृती देखील थोडीशी सुधारली. प्रत्येक घरातील एक तरी जवान सैन्यात असला पाहिजे अशी त्यांची इच्छा. म्हणून त्यांना सुरेंद्रचा अभिमान वाटत होता. सुरेंद्र आपल्यासारखाच पराक्रमी होऊन नाव काढेल याची खात्री होती. तो आल्यापासून त्यांच्या बोलण्यात त्यांचा वेळ जाई. त्यात त्यांना स्वतःच्या आजारपणाचा विसर पडी. आयुष्यात केलेल्या पराक्रमाच्या कथा सांगण्यात ते बेभान होत. मनाने पुन्हा एकदा शंकरराव पूर्वीचे जीवन जगू लागले. 8-15 दिवसातच शंकररावांची प्रकृती सुधारली. सर्वांचे चेहरे उजाळले. घरातील सर्वांच्या अंगात नवा उत्साह संचारला. आणि एके दिवशी युद्ध आघाडीवर तातडीने रुजू होण्याबद्दल तार घरी आली. सुरेंद्रची 2 महिन्याची रजा रद्द करण्यात आली होती. तार आलेली कळताच शंकरराव कधी नाही ते बिछाण्यावर एकदम उठून बसले. त्यांच्या अंगात एवढे बळ कुठून आले याचे सर्वांना नवल वाटले. बेटा सुरेंद्र, शंकररावांनी मोठ्या खुशीत हाक मारली. सुरेंद्र जड पावलाने त्यांच्या जवळ आला. घरातील वातावरण एकदम पालटले. सर्वांचे चेहरे पुन्हा चिंताग्रस्त बनले. आनंद वाटला तो होता तो शंकररावांना. सुरेंद्र जड पावलाने येत आहे हे पाहताच ते रोखून बघत गरजले. असा भेदरल्यासारखा कसा दिसतोयस? भीती वाटते युद्धाची? तसं नाही दादा, पण तुम्ही आजारी असताना त्याला पुढे बोलवले नाही. तिकडं देश संकटात सापडल्याने तुला माझी काळजी वाटते. तू सैनिक आहेस हे लक्षात ठेव. सैनिकाला नातं गोतं काहीच नसतं. त्याचं नातं असतं फक्त देशाशी, रणांगणाशी. आजच्या दुपारच्या गाडीने निघ. माझी काळजी करू नको. मी काय आज आहे, उद्या नाही. आणि खरं सांगतो, आता मी बरा होणार, खात्रीनं सुधारणार. जा, तयारीला लाग. शंकरराव तातडीने उठून उभे राहिले. हे पाहून सर्वांना आणखीन धक्का बसला. आता जर त्यांना कोणी पाहिले असते तर ते आजारी होते कुणाला खरे वाटणार नसते. कुठंतरी एक अद्भुत शक्ती त्यांच्या अंगात संचारत होती. गेल्या 2 महिन्यापासून त्यांची गाडी गॅरेजमध्ये तशीच पडून होती. उत्साहाच्या भरात त्यांनी ती बाहेर काढायला सांगितले आणि ते ड्रायव्हरला म्हणाले, धाकट्या साहेबांना स्टेशनवर पोचवायचे. तू शेजारी बैस, आज मी गाडी चालवणार. सुरेंद्रला स्टेशनवर पोचून शंकरराव घरी आले. घरात येताच त्यांनी फरमान सोडले, आज मटण, मुर्गी, बिर्याणी, सब कुछ बनेगा, हम खूप खाएंगे. कधी नाही ते त्या दिवशी शंकरराव मनसोक्त जेवले. दिवसांमागून दिवस जात होते. शंकररावांची प्रकृती झपाट्याने सुधारत होती. गाडी घेऊन रोज फिरायला जाणे, नातवंडांना खेळवणे आणि रेडिओवर युद्धाच्या बातम्या ऐकणे असा त्यांचा कार्यक्रम ठरून गेला. प्रत्येक दिवशी नवनव्या वार्त्या घेऊन येऊ लागल्या. वर्तमानपत्रातील रकानेची रकाने आपल्या जवानांनी केलेल्या पराक्रमाच्या बातम्यांनी भरू लागली. रेडिओवर बातम्या ऐकताना शंकररावांचे हात शिवशिवत. कधीकधी तर शंकरराव इतके अनावर होत की नकळत त्यांच्या तोंडातून शाबास, लाडा रे प्यारे, जिते रहो असे उद्गार बाहेर पडत. युद्ध, बॉम्ब, रणगाडे, गोळ्या, हल्ला हे शब्द त्यांच्या बोलण्यासारखे असत. जणू रणचंडीची काच त्यांच्या अंगात संचारली होती. शत्रूचा धुव्वा उडवत आपले जवान एक एक ठाणे जिंकत आगेकूच करत होते आणि शंकरराव एक एक दिवसाने तरुण होत होते.